शेतकरी मित्रांनो, आता कापसाचा कालावधी जवळ आलेला आहे। अवघ्या 10 ते 15 दिवसांमध्ये कापूस लागवड सुरू होणार आहे आणि अंदमान देखील मान्सूनचे आगमन झालेले आहे। आणि शेतकरी मित्रांनो, आता टॉप 10 व्हेरायट्या कोणत्या ज्यामुळे शेतकऱ्याचं उत्पादन हे 15 ते 20 क्विंटलच्या समोर जाणार, त्या कापसाच्या व्हेरायटी आपण घेऊन आलेलो आहे। आणि त्याच कापसाच्या व्हेरायट्या लावा ज्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये अधिक कशी वाढ होईल। आणि शेतकरी मित्रांनो, अशा टॉप 10 व्हेरायट्या का ज्या शेतकऱ्यांनी 2023 मध्ये लागवड केलेल्या आहेत, त्याच कापसाच्या व्हेरायटी आपण तुम्हाला सांगणार आहोत। कारण ज्या शेतकऱ्याने अनुभव घेतलेला आहे त्याच आपण कापसाच्या व्हेरायट्या आपल्या समोर मांडणार आहोत। आणि कारण आपल्या शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही। आणि ज्या टॉप 10 ज्या कापसाच्या व्हेरायट्या आहेत त्याच कापसाच्या व्हेरायट्या आपल्या शेतामध्ये लागवड करून बघा आणि मागील वर्षीपेक्षा 5 ते 10 क्विंटलचा उत्तरा हा जास्त घ्या। कारण मी स्वतः आपण या कापसाची व्हेरायटी लागवड केली होती, त्याच व्हेरायटी आपल्याला सांगत आहोत। आणि अधिक 15 ते 20 क्विंटलच्या समोर उत्पादन घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि संपूर्ण माहिती न चुकता बघा व कोणती जात कशी आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती बघून घ्या। अमृत पॅटर्ननुसार जर कोणत्या शेतकऱ्यांना जर कापसाची व्हेरायटी जी लागवड केली सर, तर त्या शेतकऱ्यांना 20 क्विंटलच्या समोर म्हणजे 40 क्विंटलपर्यंत उत्पादन हे नक्कीच भेटणार आहे। तर समोरच्या संपूर्ण व्हेरायटी आपण बघूया। पहिली व्हेरायटी आहे मोक्ष। हे मोठे टपोरे बोंड व त्यामध्ये कापसाची चांगला वजनदार बोंड आहे व त्याची उत्पादन क्षमता 15 ते 20 क्विंटलच्या समोर आहे बागायतदार असेल तर। त्यानंतर आहे राशी 779। हे देखील बागायतदार चांगली असे क्वालिटीचा कापूस आहे आणि चांगला असा वजनदार हे बोंड आहे आणि याचा उतार हा 15 ते 20 क्विंटलचा नियोजन जर चांगलं असेल तर अधिक उत्पादन देणारी हे जात आहे। त्याच्यानंतर आहे प्रचलित असणारी कापसाची जात म्हणजे धनदेव। याच्यामध्ये देखील धनदेवमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हो उत्पादन हे मिळत असते। त्याच्यानंतर ॲग्रोसीडची आहे US 7067। याच्यामधील देखील 2023 मध्ये मागच्या वर्षी अनेक शेतकऱ्यांना भरपूर असं उत्पादन हे मिळालं आहे। हे म्हणजे टॉप व्हेरायटीची व्हेरायटी आहे। त्याच्यानंतर बहुचर्चेत असलेलं वाण म्हणजे कबड्डी रेकॉर्ड ब्रेक 2 in 1 कोरडवाहूमध्ये सुद्धा चालते आणि बागायतदारमध्ये सुद्धा चालते। यामध्ये भरपूर असं बागायतदारमध्ये भरपूर म्हणजे 20च्या पलीकडे उत्पादन ह्या कबड्डी वाणाचं मिळालेलं आहे। त्याच्यानंतर निजुविडू कंपनीची आशा ही व्हेरायटी देखील टॉप व्हेरायटी आहे। याच्यामध्ये देखील चांगलं वजनदार बोंड आहे व बागायतदार तसेच कोरडवाहूला देखील हे चांगली जात ही मानते। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो हरीश कंपनी हरीश देखील पॉकेट हे चांगलं उच्च क्वालिटीचा कापूस आहे आणि वजनदार बोर्ड असल्यामुळे चांगला 15 ते 20 क्विंटलपर्यंत याचा देखील एव्हरेज हा मागील वर्षी आला आहे। त्याच्यानंतर प्रभास सीडचा आहे सुपर कार्ट। हे एकदम नादतोड असं सुपर कार्ट जबरदस्त असा कापूस आहे। याचा आपण स्वतः अनुभव घेतलेला आहे। या वजनदार असा लाईनशीर सिरीजनुसार बोंड लागतात 10-10 12-12 असे। जर अमृत पॅटर्ननुसार जर तुम्ही नियोजन केलं असतं, आपण अमृत पॅटर्ननुसार नियोजन केलं असतं मागच्या वर्षी एकरी आपल्याला 20च्या पलीकडे कापसाचा एव्हरेज हा मिळाला होता। सुपर कार्ट एकदम जबरदस्त बागायतदार जर असेल आपण शेतकरी तर सुपर कार्ट हे चांगली व्हेरायटी आहे। त्याच्यानंतर आहे तुलसी कंपनीची लेपंगा। हे देखील दर्जेदार वाण आहे आणि बागायतदारसाठी हे योग्य असं वाण आहे आणि 10-15च्या पलीकडे याचा हा एव्हरेज मिळतो। तर शेतकरी मित्रांनो, हा झाल्या टॉप व्हेरायटी आहे कापूस लागवडीसाठी। तर याच्यानंतर आपण सोयाबीन आणि कापसाची मशागत या संदर्भामध्ये संपूर्ण व्हिडिओ कापसामध्ये फवारण्या कोणत्या घ्यायच्या आणि त्याची मशागत आणि लागवड हे कशी करायची त्या संबंधित देखील किती बाय किती अंतरावर घेतल्यानं कापसाचा 10 ते 15च्या पलीकडे एव्हरेज मिळतो या संबंधित संपूर्ण माहिती आपण समोरच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत। तत्पर्यंत नमस्कार।